मला भेट दिली आहे, काय सांगाल? मी आजमवाडीला भेट देण्याचं पहिलं कारण म्हणजे माजी सरपंच बालाजी मामा यांच्या पत्नीचं दुःखद निधन झालेलं होतं आणि त्या काळामध्ये मी त्यांचं सांत्वन करण्यासाठी येऊ शकलो नव्हतो, म्हणून मी आज सांत्वनाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेलो आहे. आपण ह्या गावाचं रस्त्यासाठी सरपंचानं काही उपोषण केले आणि आपण त्यांच्याशी आज भेट झाली, त्याबद्दल काय बोलू? आता गावात आल्याच्या नंतर गावकऱ्यांनी सरपंचांनी गावातल्या रस्त्याच्या आणि इतर सुविधाच्या संदर्भामध्ये त्यांच्या अडचणी सांगितल्या. लोकप्रतिनिधी म्हणून माझं देखील काम आहे की त्यांच्या अडचणी समजावून घेणं आणि अडचणी सोडवणं. आता सरपंच साहेबांनी उपोषण का केलं नाही या खोलामध्ये मी जाणार नाही. मला असं वाटतं की त्यांच्या उपोषणाचा जो निर्णय होता तो चुकीचा होता. उपोषणाच्या दरम्यान काही मंडळींनी यांना भेट दिली, पण त्यांना आता कोणी विचारित नाही. काँग्रेसवाल्यासारखी परिस्थिती झाली, पक्ष बुडायला लागलाय म्हणून बडबड करायला लागली. तसं त्यांचं अस्तित्व सगळं संपलेलं आहे. आता काही मंडळींनी इथं येऊन पालकमंत्र्याला फोन लावण्याचं नाटक केलं. आता पालकमंत्र्याला फोन लावून जर रस्ता करू शकतात, मग पुतळ्यासाठी आंदोलन करायची काय गरज आहे? पुतळ्यासाठी मोर्चा आणायची काय गरज आहे? काही गरज नाही. पालकमंत्र्याजवळ वजन खर्च करून पुतळ्याला पैसे आणू. पण ही वजन नसलेली मंडळी येऊन स्वतः वजनदार कसं होत हा दाखवायचा प्रयत्न या निमित्तानं झाला. सरपंचाने त्यांना संधी उपलब्ध करून दिली तर यायला जायला, त्याच्या मागचं एवढंच आहे, दुसरं काही नाही. गाव माझ्या मतदारसंघातलं आहे, गाव माझं आहे. गावच्या सुविधा करणं ही माझी जबाबदारी आहे. त्याच्यामुळं मी सगळ्या समस्या जाणून घेतल्या आणि एक एक समस्या सोडविण्यासाठीचा शब्द मी गावकऱ्याला दिला. मी जेव्हा एखादी गोष्ट सांगतो ती गोष्ट करतो असं माझं स्वतःचं मत आहे. मी माझ्या आयुष्यात कधी खोटं पत्र द्यायचं काम करत नाही, खोटं आश्वासन देत नाही. त्याच्यामुळं 2004पासून विधानसभेच्या माध्यमातून टिकून आहे, 92पासून अनेक राजकारणामध्ये टिकून आहे. त्याचं एकच कारण आहे की आपला आमदार बोललेलं खरं बोलतो हा विश्वास लोकांमध्ये आहे आणि ते करण्याचं काम मी केले. सरपंचांनी आणि सगळ्या मंडळींनी ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या करण्याचा माझा निश्चितपणाने प्रयत्न राहील. त्यानंतर बऱ्याच एक तासानंतर चंद्रसेन पाटील यांनी उपोषण माघारी घेण्यास विनंती केली, असे सोशल मीडिया पोस्ट आले. नेमकं उपोषण काय मागणीसाठी होती की काय राजकीय होतं? मी त्याच्या खोलात जाणारच नाही. सर, तरुण मंडळी थोडं आपण नेहमी बोलता की उपोषण नको, मोर्चा नको, म्हणजे प्राधान्य देत नाही आपण. तर त्या हिशोबानं काय देणार की हल्ली तरुण पाहतो की उपोषण करणार? करू नये असं नाही. लोकशाहीमध्ये उपोषणही पाहिजे, मोर्चाही पाहिजे. पण लोकप्रतिनिधी जर करत नाही म्हणला तर तो मार्ग आहे. जर आपलं उपोषण न करता काम होणार असेल तर उपोषण करायची काय गरज आहे? आजमवाडीच्या विकासासाठी आणि रस्त्याच्या विकासासाठी निधी जाहीर करायला मी आता माझ्यासोबत संबंधित विभागाचे अधिकारी आहेत. माझ्याकडे सरपंचांनी गावकऱ्याच्या वतीनं जे पत्र दिलं त्याच्यावर मी रिमार्क लिहून त्यांना दिलं आहे की तात्काळ अंदाजपत्र करून घ्या. ते अंदाजपत्र करतील. निधी त्याला किती लागेल मला माहीत नाही ना. एखाद्या कोटीमधलं काम नाही, कामाला पैसा जास्त लागणार आहे. त्याच्यामुळे ते अंदाजपत्रक तयार करतील आणि त्यांना पैसे आणून द्यायची जबाबदारी माहीत नाही. किती दिवसात मार्गी लागेल सर काम? मार्गी दिवसाचं नाही सांगता येईल. लोकांची थोडं तुमची भावना आणि प्रेम. भावनेची कदर करूनच आलो मी आणि ते भावना पूर्ण करायसाठीच आलो. दिवसाचं मोजमाप त्याला नाही लागू पडत. सरपंच, तुमची काय प्रतिक्रिया याबद्दल? साहेब आज तुमच्या गावात आले आणि तुम्ही उपोषण पण केलात आणि अनेक मंडळी तुमच्याकडे आले, तुम्हाला भेटले, पण त्याच्याचं सोल्युशन कोणी काढलं आणि तुम्ही ह्या साहेब आल्यानं त्यांच्या म्हटल्यावर तुम्ही समाधानी आहेत का? साहेबांनी संपूर्ण गावकऱ्यासमोर आम्हाला ज्या आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य केल्या आहेत आणि तात्काळ सोडवण्याचं आश्वासन संपूर्ण गावकऱ्यांना दिले. पण साहेब निश्चित या आमच्या रस्त्याची मागणी असेल, शाळेची वर्गखोली त्यांनी जाहीर केले देतो म्हणून, इथे तर 2 अजून स्मशानभूमी असेल, असे प्रश्न आमचे साहेबांनी तात्काळ मार्गी लावा असं आम्हाला सर्व गावकऱ्यासमोर आश्वासित केले. त्यामुळं साहेब निश्चित आमचं हे काम मार्गी लावतील असं आम्हाला गावकऱ्याला खात्री आहे.